नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओ पासून आपली जगाचा भूगोल ही जी काही व्हिडिओ सिरीज आहे या व्हिडिओ सिरीजला सुरुवात होणार आहे। आता प्रथम तुम्हाला ह्या व्हिडिओ सिरीजचे स्वरूप मी समजावून सांगतो। आता आपण जगाचा भूगोल ही जी काही सिरीज पाहणार आहोत, ह्या सिरीज मध्ये जवळजवळ 20 व्हिडिओ असणार आहेत आणि ह्या 20 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 7 खंड आणि बाकीचे देश, आता या 7 खंडामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि युरोप या 7 खंडांची माहिती भेटणार आहे। त्यासोबत बाकीचे जे इस्रायल, इजिप्त, मलेशिया, श्रीलंका, भारत, चीन असे जे काही देश आहेत, असे सर्व मिळून आपण ह्या 20 व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता हे 20 व्हिडिओ किती दिवसात येतील ते माहिती नाही, पण हे 20 व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत, कुठलाही खंड न पडता। आणि आता हे 20 व्हिडिओ पाहणं का गरजेचं आहे? आता ह्या 20 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फायदा कशाचा होणार आहे? तुम्ही कुठलीही सरळ सेवा परीक्षा द्या, त्याच्यामध्ये जगाचा भूगोल 1-2 मार्काला विचारला जातो, त्याच्यामध्ये 100% हमखास उपयोगाला येणार। आणि आपण हे जे काही 20 व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 31 प्रश्न असणार आहेत आणि एक्स्ट्रा माहिती सुद्धा असणार आहे। आता जे काही प्रश्न आपण पाहणार आहोत म्हणजे 31 स्वरूपाचे म्हणजे 31 प्रश्न असे पाहणार आहोत, त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण हे टॉपिक कंप्लीट करणार आहोत। पण आता प्रश्न उत्तर पाहत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा रेफरन्स एक्स्ट्रा द्यायचा असेल तर मी तिथे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत आणखीन हे जे काही 31 प्रश्न झाल्यानंतर आणखीन थोडीशी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे। मग आता हे उपयोगात कुठे येणार आहे? सरळ सेवा कुठलीही द्या, त्याच्यामध्ये हे 100% उपयोगाला येणार। त्यातल्या त्यात तुम्ही जर टीईटीचा पहिला आणि दुसरा पेपर देणार असाल तर हा म्हणजे हे जे काही सिरीज आहे 100% उपयोगाला येणार आहे। आपल्या टीईटीला पेपर 1ला आणि 2ला ह्याच्या बाहेरचे प्रश्न पडणार नाहीत, हे मी बॉन्डवर लिहून देऊ शकतो। हे जे काही 20 व्हिडिओची सिरीज पाहणार आहोत, ह्या 20 व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा सामाजिक शास्त्राचा अभ्यास म्हणजे जे काही भूगोलवर आधारित प्रश्न असतात ते पूर्णपणे कव्हर होऊन जातात। कुठले? पेपर 1 आणि पेपर 2 टीईटीचा। आता त्यातल्या त्यात जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हे हमखास पडलेले प्रश्न आहेत। तुम्ही आत्तापर्यंत कुठलाही पेपर उचलून पहा, ह्या सर्व पेपर मधले प्रश्न पडलेले मी ह्याच्यामध्ये एकत्रित केलेले आहेत आणि थोडी एक्स्ट्रा माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळं जगाचा भूगोल हा प्रत्येक परीक्षेला विचारला जातो। तुम्ही कुठलीही परीक्षा द्या त्याच्यामध्ये हे उपयोगाला येणार म्हणजे येणारच, ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये। आणि आता हे काय 31 प्रश्न आहेत, 31 प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर, मग त्याच्यानंतर एक्स्ट्रा माहिती, असे सर्व परिपूर्ण असं केलेले आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही नोट्स ह्या परिपूर्ण नसतात, तरी सुद्धा मी परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करत आहे। आता आजचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे सर्व सविस्तर माहिती देणं गरजेचं होतं। आता ह्याच्या पुढून आपण पुढले व्हिडिओ जे येतील त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट प्रश्न उत्तराला म्हणजे नोट्सला सुरुवात करू। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इस्रायल या देशाची माहिती पाहणार आहोत। म्हणजे आता इस्रायल या देशावर आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत, त्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून इस्रायल हा देशाची संपूर्ण माहिती कव्हर करणार आहोत। तर प्रश्न पहिला असा आहे की इस्रायल हा देश कोठे वसलेला आहे? इस्रायल हा देश कोठे वसलेला आहे? तर याचं उत्तर आहे इस्रायल हा देश चिमुकला। आता ह्याच्यातच एक प्रश्न तयार झाला, इस्रायल हा चिमुकला देश आहे, पण इस्रायल हा देश चिमुकला देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे। इस्रायल हा देश कोठे वसला आहे? तर इस्रायल हा देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे। आता पुढला प्रश्न असा आहे की इस्रायल देशाची निर्मिती कधी झाली? साधा सरळ प्रश्न, इस्रायल देशाची निर्मिती कधी झाली? तर इस्रायल देशाची निर्मिती ही 1948ला झाली। कधी झाली? 1948ला इस्रायल देशाची निर्मिती झाली। राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर कोणत्या लोकांनी या देशाचा विकास साधला आहे? प्रश्न असा आहे, राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन एकात्मतेच्या जोरावर कोणत्या लोकांनी या देशाचा विकास साधला आहे? तर उत्तर आहे विस्थापित जीवन जगणाऱ्या ज्यू लोकांनी। आता प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकेल की इस्रायलमध्ये विस्थापित जीवन जगणारे लोक कोणते? तर ज्यू लोक हे होते। आता इस्रायल देशाच्या उत्तरेस कोणता देश आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही देश असू किंवा कोणतंही राज्य असू किंवा कोणताही जिल्हा असू किंवा कोणताही तालुका असू किंवा कोणताही गाव असू, त्याला 8 दिशा असतात। त्या 8ही दिशाच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात
आता महाराष्ट्र आहे त्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे, त्याच्या उत्तरेला कोणते राज्य आहे, किंवा महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला काय आहे, महाराष्ट्राच्या पूर्व साईडला काय आहे. तसेच भारताच्या बाबतीत भारताच्या दक्षिणेला लगत असलेले देशांची नावे लिहा, किंवा भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे, किंवा भारताच्या ईशान्येला कोणता देश आहे, असे प्रश्न विचारले जातात. तसाच इस्रायलच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय विचारलेला आहे? इस्रायल देशाच्या उत्तरेस कोणता देश आहे? तर इस्रायल देशाच्या उत्तरेस लेबेनॉन हा देश आहे. कोणता देश आहे? लेबेनॉन हा देश आहे. प्रश्न असा सुद्धा असू शकेल की लेबेनॉन हा देश कोणत्या देशाच्या उत्तर दिशेस आहे. प्रश्न कसाही फिरून उचलला असू शकतो. प्रश्न आपल्या इथं कसा आहे? इस्रायल देशाच्या उत्तरेस कोणता देश आहे? त्याचं उत्तर काय आहे? लेबेनॉन. पण आणखीन प्रश्न कसा असू शकेल की कोणत्या देशाच्या उत्तरेस लेबेनॉन हा देश आहे? तर उत्तर काय आहे? इस्रायल. आता इस्रायल देशाच्या ईशान्येस कोणता देश आहे? मग आपण उत्तरेस पाहिलं, उत्तरेस कुठला होता? लेबेनॉन. आता ईशान्येस कोणता देश आहे? तर सीरिया. इस्रायल देशाच्या ईशान्येस सीरिया हा देश आहे. आता इस्रायल देशाच्या पूर्वेस कोणता देश आहे? इस्रायल देशाच्या पूर्वेस जॉर्डन हा देश आहे. इस्रायल देशाच्या पूर्वेस देश कुठला? जॉर्डन. आता इस्रायल देशाच्या नैऋत्येस कोणता देश आहे? तर इस्रायल देशाच्या नैऋत्येस इजिप्त हा देश आहे. आता इस्रायल देशाच्या पश्चिमेस काय आहे? इस्रायल देशाच्या पश्चिमेस काय आहे? तर इस्रायल देशाच्या पश्चिमेस भूमध्य समुद्र आहे. इस्रायल देशाच्या पश्चिमेस भूमध्य समुद्र आहे. इस्रायल देशाच्या दक्षिणेस काय आहे? तर इस्रायल देशाच्या दक्षिणेस अकाबाचे आखात आहे. अकाबाचे आखात कोणत्या देशाच्या दक्षिणेस आहे? तर आहे इस्रायल देशाच्या दक्षिणेस. इस्रायल देशाच्या दक्षिणेस अकाबाचे आखात आहेत. आता ह्याच्यामध्ये आता कोणत्या देशाच्या कुठल्या साईडला काय आहे हे जर लक्षात ठेवायचं असेल तर एक साधी सरळ टिप्स किंवा ट्रिक्स अशी आहे. सरळ सरळ 8 दिशा काढा, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, पुन्हा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा 8च्या 8 दिशा काढा. एका कागदावर लिहा. त्या कागदावर पण त्या देशाचं नाव लिहा आणि त्या दिशा टाका आणि प्रत्येक दिशेला काय काय आहे. फक्त आता हे दिशेला काय काय लिहायचं आपल्याला? प्रत्येक दिशेला कोणता देश आहे हे जर लिहिलं, पुन्हा त्याच्या खाली आणखीन एक राऊंड मारायचा. त्या राऊंडवर काय लिहायचं की आता प्रत्येक देशामध्ये काही ना काही खनिज संपत्ती असते. मग आता ती खनिज संपत्ती कोणत्या दिशेला असते हे सुद्धा महत्त्वाचं असतं. एका दिशेला नसते. देशाच्या 4ही बाजू ज्या दिशा आहेत त्या दिशेला कुठल्या ना कुठल्या दिशेला कोणतं ना कोणतं खनिज आढळतं. मग आता हा जो काही इस्रायल देश आहे, इस्रायल देशाच्या आपण वेगवेगळ्या दिशेला कोणते देश आहेत हे पाहिलं, पण आता ह्याच्यामध्ये आणखीन खनिज संपत्ती आहे. मग कोणत्या दिशेला खनिज संपत्ती आहे ते सुद्धा लिहायचं. आता आपण इथं काय पाहिलं होतं? इस्रायल देशाच्या पूर्वेस कोणता देश आहे? तर जॉर्डन देश आहे. मग इस्रायल देशाच्या पूर्वेस सुद्धा खनिज संपत्ती असू शकते. मग त्या जॉर्डन देशाच्या पुढे सुद्धा जी खनिज सापडते ते लिहायचं. म्हणजे 8 दिशा पाडायच्या, त्याला एक वर्तुळ करायचं, त्याच्या बाजूनं हे जे काही देश आहेत ते लिहायचे, पुन्हा आणखीन एक वर्तुळ मारायचं, पुन्हा खनिज संपत्ती लिहायची, पुन्हा आणखीन एक वर्तुळ मारायचं, मग पुन्हा प्राणी लिहायचे, मग पुन्हा आणखीन एक वर्तुळ मारायचं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये जी वनं आढळतात ती लिहायची, मग पुन्हा आणखीन एक वर्तुळ मारायचं, त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा माहिती काय असेल ती लिहायची. म्हणजे एका वर्तुळामध्ये तुमचं पूर्ण एक देश पूर्ण होऊ शकतं. म्हणजे एका वर्तुळात तुम्ही पूर्ण एका देशाची संक्षिप्त माहिती पाहू शकता. ही अशी टिप्स अँड ट्रिक्स आहे. तुम्हाला समजलं असं मला काय म्हणायचं आहे ते. इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश कोणता? हा प्रश्न TETच्या पेपर 2 मध्ये 2018ला विचारला गेला होता. इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश कोणता? तर गॅलिला पर्वतरांगा हा इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश आहे. हर्मेरॉन या पर्वत शिखराची उंची किती आहे? हर्मेरॉन या पर्वत शिखराची उंची किती आहे? तर हर्मेरॉन या पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1208 मीटर आहे. किती आहे? समुद्र सपाटीपासून 1208 मीटर आहे. कुणाची? हर्मेरॉन या पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1208 मीटर आहे. इस्रायलमधील नेगेव या वाळवंटी प्रदेशाचा आकार कसा आहे? तर इस्रायलमधील नेगेव या वाळवंटी प्रदेशाचा आकार
सर्वसाधारण त्रिकोणी आहे। इस्रायलमधील उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात। विधान महत्त्वाचं आहे, इस्रायलमधील उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात। या वाऱ्यांना तेथे म्हणजे इस्रायलमध्ये काय म्हणतात लक्षात घ्या। इस्रायलमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात। या वाऱ्यांना इस्रायलमध्ये काय म्हणतात तर खमसीन वारे म्हणतात। काय म्हणतात? इस्रायलमध्ये जे उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात त्या वाऱ्यांना इस्रायलमध्ये खमसीन असे म्हणतात किंवा खमसीन वारे म्हणतात। इस्रायलमध्ये कोणती फुलझाडे आढळतात? इस्रायलमध्ये कोणती फुलझाडे आढळतात तर इस्रायलमध्ये क्रोकस, ट्यूलिप इत्यादी फुलझाडे आढळतात। लार्क हा पक्षी कोठे आढळतो? वेगळा पक्षी आहे, याचा रेफरन्स तुम्ही गुगलवरून घ्या। लार्क हा पक्षी टाका किंवा लार्क असं जरी टाकलं तर तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळून जातं। हा पक्षी कसला आहे तो पहा। लार्क हा पक्षी कोठे आढळतो? तो लार्क हा पक्षी इस्रायलमध्ये आढळतो। किबुत्स व मोशाव हे काय आहे? आपल्याला सरळ सरळ परीक्षेमध्ये दिले तर किबुत्स व मोशाव हे काय आहे आपल्याला एकदम पटकन लक्षात येणार नाही। का लक्षात येणार नाही? कारण हे नावं आपण ह्याच्या आधी कधी ऐकली नाहीत। आता ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे त्यांनी ऐकलेले असतात, पण काही जणांना हे शब्द नवीनच आहेत की किबुत्स व मोशाव हे काय आहेत। तर किबुत्स व मोशाव हे शेत वसाहतीचे प्रकार आहेत। कुठले? इस्रायलमधले। किबुत्स व मोशाव हे शेत वसाहतीचे प्रकार आहेत इस्रायलमधील। इस्रायलमधील सर्व शेती कशावर आधारलेली आहे? तर इस्रायलमधील सर्व शेती ही सिंचनावर आधारलेली आहे। इस्रायलमध्ये खनिज तेल कोठे आढळते? इस्रायलमध्ये खनिज तेल हे गाझा पट्टीजवळ आढळते। इस्रायलमध्ये खनिज तेल हे गाझा पट्टीजवळ आढळते। इस्रायलमध्ये फॉस्फेटचे साठे कोठे आढळतात? इस्रायलमध्ये फॉस्फेटचे साठे हे नेगीव जवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहेत। इस्रायलमध्ये फॉस्फेटचे साठे कुठे आढळतात? तर नेगीव जवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहेत। मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग कोठे चालतो? हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे आपल्या टीईटीच्या। आता ह्याच्यातले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत हे कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत, म्हणून प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे। मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उद्योग कोठे चालतात? तर इस्रायल या देशामध्ये चालतात। तेल अवीव हे काय आहे व कोठे आहे? तेल अवीव हे औद्योगिक शहर आहे व इस्रायलमध्ये आहे। आता परीक्षेमध्ये सरळ सरळ एवढंच देतात की तेल अवीव, मग आता आपल्याला तिथं विचार करायचा असतं की हे बाबा हे बंदर आहे का, हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे का, हे औद्योगिक शहर आहे किंवा हे शैक्षणिक शहर आहे किंवा हे विद्यापीठ आहे, त्या ह्याच्यामध्ये एकदम लक्षात येत नसतं, म्हणून थोडंसं लक्षपूर्वक वाचणं गरजेचं असतं। तेल अवीव हे काय आहे व कोठे आहे? तर तेल अवीव हे औद्योगिक शहर आहे व इस्रायल या देशामध्ये आहे। इस्रायल हा देश काय आयात करतो? तर इस्रायल हा देश पैलू न पाडलेले हिरे आयात करतो। लक्षात घ्या, पैलू न पाडलेले हिरे इस्रायल हा देश आयात करतो। इस्रायल हा देश काय आयात करतो? तर इस्रायल हा देश पैलू न पाडलेले हिरे आयात करतो, म्हणजे आयतं मागवतो। ज्या हिऱ्यांना पैलू पाडलेले नाहीत असे हिरे इस्रायल हा देश आयतं मागवतो। आता पुढला प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे। तर इस्रायल हा देश काय निर्यात करतो? तर इस्रायल हा देश पैलू पाडलेले हिरे निर्यात करतो। ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातं, आपण आयातला निर्यात करतो, निर्यातला आयात करतो। तर लक्षात घ्या, इस्रायल हा जो काही देश आहे त्या देशामध्ये जे हिरे आहेत त्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो। म्हणून इस्रायल काय करतो माहिती आहे का? दुसऱ्या देशातून हिरे मागवतो व त्या हिऱ्यांना पैलू पाडतो आणि ते हिरे निर्यात करतो। काय करतो? इस्रायल ह्या देशामध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो, म्हणून इस्रायल काय करतो? दुसऱ्या देशातून हिरे मागवतो, म्हणजे आयात करतो हिरे मागवतो। कसले? ज्या हिऱ्यांना पैलू पाडलेले नाहीत असे हिरे इस्रायल हा देश दुसऱ्या देशातून आयात करतो, म्हणजे मागवतो, आणि त्या
हिऱ्यांदा पैलू पाडतो व पैलू पाडलेले हिरे इस्रायल हा देश निर्यात करतो असं आहे। आता याच्या पुढे कधीही कन्फ्यूज होऊ नका की इस्रायल हा देश कोणते हिरे मागवतो व इस्रायल हा देश कोणते हिरे पाठवतो। तर इस्रायल हा देश पैलू न पाडलेले हिरे आयते मागवतो व पैलू पाडलेले हिरे निर्यात करतो। हैफा, इलाट, तेल अवीव हे काय आहेत व कोठे आहेत? हैफा, इलाट, तेल अवीव हे काय आहेत व कोठे आहेत? तर हैफा, इलाट, तेल अवीव हे महत्त्वाची बंदरे असून हे इस्रायलमध्ये आहेत। हैफा, इलाट, तेल अवीव हे महत्त्वाची बंदरे असून ते इस्रायलमध्ये आहेत। जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी कोणती नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे? जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी कोणती नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे? तर जॉर्डन नदी। इस्रायल देशात कोणते लोक राहतात? तर इस्रायल देशामध्ये ज्यू, अरब, बहाई। लक्षात घ्या, इस्रायल देशात कोणते लोक राहतात? तर इस्रायल देशात ज्यू, अरब, बहाई हे लोक राहतात। तर इस्रायल देशाची प्रमुख भाषा कोणती? तर इस्रायल देशाची प्रमुख भाषा ही हिब्रू आहे। इस्रायल देशाची प्रमुख भाषा हिब्रू। इस्रायलमधील बदाऊन हे भटक्या जमातीची लोक कोठे राहतात? इस्रायलमधील बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक ग्रामीण भागात राहतात। लक्षात घ्या, इस्रायल जो काही देश आहे त्या देशामध्ये भटक्या जमातीचे लोक आहेत, त्यांचं नाव काय आहे? तर बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक आहेत आणि ते ग्रामीण भागात राहतात। हिब्रू विश्वविद्यालय कोठे आहे? तर हिब्रू विश्वविद्यालय हे इस्रायल देशातील जेरुसलेम या शहरात आहे। इस्रायल देशातील जेरुसलेम या शहरामध्ये काय आहे? तर इस्रायल देशातील जेरुसलेम या शहरामध्ये हिब्रू विश्वविद्यालय आहे। दक्षिणेकडील अकाबाच्या आखातातील एकमेव बंदर कुठले? दक्षिणेकडील अकाबाच्या आखातातील एकमेव बंदर कोणते? तर इलाट। इलाट हे दक्षिणेकडील अकाबाच्या आखातातील एकमेव बंदर आहे। आता शेवटचा प्रश्न आहे, इस्रायल देशाची राजधानी कुठली? तर इस्रायल या देशाची राजधानी जेरुसलेम ही आहे। हा प्रश्न टेट 2017ला सुद्धा विचारला गेलेला आहे आणि बऱ्याच वेळा इतर परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेला आहे की इस्रायल देशाची राजधानी कुठली? तर इस्रायल देशाची राजधानी जेरुसलेम ही आहे। तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधले 30 प्रश्न संपलेले आहेत आणि ह्याच्या माध्यमातून जी काही एक्स्ट्रा माहिती द्यायची होती ती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे। हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओमधले या देशामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणखीन काही समजलं नसेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणं फ्री आहे हो, सबस्क्राइब करायला काही पैसे लागत नाहीत। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे, त्याला दाबायचं असतं, त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राइब म्हणायचं, ते दाबायचं, त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही। आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या। म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार? तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा। जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा। म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात, आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये। तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या। तर बस एवढंच सांगायचं आहे।